फ्रेंड्सचा न्यू मेहमान तुम्ही बघा. संध्याकाळपर्यंत इथेच बसणार. इथं माझ्यासोबत मला जोडीदार तू झोपते कुठं बाहेर का आतमध्ये? इथं. ती म्हणते मी संध्याकाळपर्यंत इथेच बसणार. तिचा काय मूड झालाय काय माहिती. मेन गोष्ट लाईट नव्हती त्यामुळे ती इथं आली आणि इथेच बसली ते. आणि लाईट पण खूप वेळ झाला गेलेली त्यामुळे ती चांगला टाइमपास करत बसली इथं माझ्यासोबत. ती कधी जास्त येत नाही ना. आता सध्या सुट्ट्या पण चालू आहे, लाईट पण नाहीये आणि मी घरी ऍक्च्युली. मी नोट्स काढत बसले होते. त्यानंतर मी ते सर्व बाजूला ठेवलं आणि मस्त तिच्यासोबत मग लाईट नव्हती तिच्यासोबत मिळून फॅन बनवला. तिला शिकवला नंतर तिने पण बनवला. तिला काय आज घरी जायचंच नव्हतं. आजी किती वेळा तिला घ्यायला येत होती पण तिला काय आज घरी जायचंच नव्हतं. ती आजीला पण घरात येऊन देत नव्हती. त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं. तुम्ही बघू शकता 2 वाजले. ती 11 वाजल्यापासून इथं बसलेली आणि 2 कसे वाजले कळे देखील नाही कारण दोघींनी पण आम्ही आज खूप टाइमपास केला, मस्ती केली. त्यानंतर दोघी झोपले तरी तिचे अर्धे डोळे उघडे आहेत. असं अचानक बघितलं भीती वाटेल. रात्री शिवराज आला त्याला देखील तिने कामाला लावलं. माझ्या आवरेपर्यंत ते देखील खेळत बसले तिच्यासोबत. आज घरी जायचं नव्हतं पण तिला मम्मीने रडत रडत घरी नेला. त्यानंतर आम्ही साडी घेण्यासाठी निघलो. साडी तर काय मला पटली नाही. मम्मीसाठी मी फक्त साडी घेतली कारण मला कधी साडी लवकर पटन हे होऊ शकत नाही. गुरुवार होता त्यामुळे येताना स्वामींच्या मंदिरात दर्शन घेऊन आले. तर ओव्हरऑल डे मध्ये खूप मजा मस्ती केली आणि खूप एन्जॉयमेंट केला. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू, बाय बाय.